ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या संदर्भातली। हिंदी सक्ती हा एकमेव धागा पकडून मैदानामध्ये उतरलेले ठाकरे बंधू आता एकत्र चालताना दिसण्याची सुद्धा शक्यता आहे। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये गुरुवारी ठाकरे बंधूंनी 2 पत्रकार परिषदा घेतल्या। 2 वेगवेगळ्या मोर्चांची सुद्धा त्यांनी घोषणा केली। पण यानंतर राजकीय चक्र काहीशी फिरली आणि दोन्ही ठाकरेंचं आता एकाच दिवशी मोर्चा काढण्याविषयी शिक्कामोर्तब झालंय। आज सकाळी संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो ट्विट करत एकच मोर्चा निघेल अशी घोषणा केली। हा फोटो त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग सुद्धा केलाय। राऊतांच्या या दाव्याला नंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी सुद्धा दुजोरा दिला। 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरेंचा एकत्र मोर्चा निघणार आहे असं संदीप देशपांडे यांनी सुद्धा सांगितलं। मोर्चाचा मार्ग आणि वेळ या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू झाली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल। माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे। याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। आमची भूमिका अशी होती की 7 तारखेला जर काढला तर सोमवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये, त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील, अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचंय त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही। त्यामुळे सर्वानुमते ही 5 तारीख ठरली। तर याच मोर्चावरून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन कसं झालंय ते सुद्धा जाणून घेऊया। गुरुवारच्या पत्रकार परिषदेच्या नंतर राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला। दोन्ही मोर्चे नकोत, एकच मोर्चा काढू असं राज ठाकरे या फोन कॉलमध्ये म्हणाले। राज ठाकरेंकडून राऊतांना 6 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण। संजय राऊतांनी राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंच्या समोर मांडली। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद। तारखेबद्दल संजय राऊतांची पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली। 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे 5 तारखेला मोर्चा काढू यावरती एकमत झालं। तर एकीकडे